आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. साहेब राहुल गांधी साहेब माझ्या घरी आले. अचानक त्यांनी म्हणजे माझ्या घरामध्ये येऊन म्हणजे मला आश्चर्याचा धक्का दिला. मी धन्य झालो. तुम्हाला काय माहित होतं याच्याबद्दल काय येणार आहेत म्हणून का? नाही अजिबात काही माहीत नव्हतं मला. अचानक त्यांनी येऊन म्हणजे धक्का दिला असा आम्हाला, आमच्या कुटुंबाला धक्का दिला. तुम्ही कशा पद्धतीने त्यांचा पाहुणचार केला? ते पहिल्यांदा त्यांनी घरी आल्यानंतर आत स्वागत केलं त्यांचं. आत आल्यानंतर मी त्यांना पाणी वगैरे दिलं. पाणी दिल्यानंतर मिसेसने चहा केल्यानंतर त्यांना चांगला लागला. म्हणजे एकदम म्हणजे हे झालं आहे म्हटलं, वहिनी चहा चांगला झाला आहे, चहाच्या ऐवजी मी आता इथं जेवणच करून जाणार असं म्हणजे ते बोलले मला. बोलल्यानंतर ठीक आहे म्हटलं. मग आम्ही त्या ह्याच्यातच नव्हतं ना म्हणजे. मग तरीसुद्धा ते साहेब काय केले, स्वतः साहेब फ्रीजजवळ फ्रीज उघडून बघितलं तर तिथं 3 भाज्या होत्या. एक हरभऱ्याची भाजी होती, एक कांद्याची भाजी होती, कांदापात, आणि दुसरं म्हणजे वांग्याची भाजी. म्हणजे असे वांगे होते. ते म्हटले मी वांग्याची भाजी कांदापात करतो, तुम्ही 2 भाज्या करा. मग माझ्या मिसेसने 2 भाज्या केल्या. त्यांनी एक कांद्याची स्वतः भाजी केली आणि माझ्या मिसेसने भाकरी वगैरे करून ते स्वतः आमच्या कुटुंबासोबत आम्हाला त्यांनी स्वतः तयार केलेलं आम्हाला घातलं, आम्ही त्यांना घातलं. आम्ही धन्य झालो साहेब. म्हणजे एवढे मोठे नेते आहेत पण असं आम्हाला जाणवलं नाही की एवढे मोठे नेते असून आम्हाला म्हणजे असं जाणवलं नाही की ते एवढे मोठे नेते असून असं म्हणजे एवढ्या ह्याचे आपल्या खेळीमेळीतले वातावरण असेल असं म्हणजे वाटलं नव्हतं. पण त्यांना प्रत्यक्षात आणि इथं घरी बघितल्यानंतर धन्य झालं. मला तर मित्रांचं वगैरे सगळ्यांचाच फोन यायला लागलेले, म्हणजे अभिनंदन करायला लागलेलं आहे. मला विचारायला लागले ते एवढे मोठे कसे नेते, तर मलाच माहीत नाही मी कसं असं झालं.